एक सांगू का? आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे आपलं बालपण अगदी सुंदर झालेलं असतं. पण जसे आपण मोठे होत जातो, या सगळ्या गोष्टी किती सहज बाजूला पडतात नाही. अशीच एक लहानपणातली गोष्ट म्हणजे ही बदामाची फळं. ही माझी नाही, आपल्या श्रुतीची आठवण आहे. श्रुतीच्या शाळेतल्या परिसरामध्ये अनेक बदामाची झाडं होती. तर ही सगळी मुलं लहान असताना शाळेच्या वॉचमन काकांकडे जायची आणि बदाम पाडून द्या म्हणायची. मग काका गदागदा झाडं हलवून त्यांना बदाम पाडून द्यायचे. तू गिळतेस ते चक्क? गिळलं तरी चालतं आणि चावून थुकून दिलं तरी चालतं. आज सकाळी फिरून येत असताना रस्त्यात बदामाची झाडं दिसली. तशी बऱ्याच वेळा दिसतात बर का, पण आज मात्र तिला अचानक शाळेची आठवण झाली. मग तिथल्याच काही लोकांना विचारून आम्ही बदाम तोडले आणि घरी घेऊन आलो. बदामाचं वरचं आवरण आणि कोवळे बदाम दोन्हीही मस्त लागत होते. पण तरीही जगातले सगळ्यात गोड बदाम माझ्याच शाळेत मिळतात याच मतावर श्रुती ठाम होती.